सोलापूर महानगरपालिकेत सध्या महिला नगरसेविकांच्या कामकाजात त्यांच्या पतींचा वाढता हस्तक्षेप हा चर्चेचा विषय ठरत आहे। पतिराज म्हणून ओळख निर्माण झालेल्या या उपस्थितीमुळे प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। महानगरपालिकेत 50% महिला आरक्षण लागू असल्यामुळे सध्या नगरसेविकांची संख्या लक्षणीय आहे। सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठका, बजेट मीटिंग किंवा पक्षाच्या बैठका अशा विविध कामकाजासाठी त्यांना नियमित उपस्थित राहावे लागते। या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेविकांसोबत त्यांच्या पतींचीही उपस्थिती वाढली आहे। सुरुवातीला केवळ ये-जा करण्यापुरती मर्यादा असलेली ही उपस्थिती आता बैठकीच्या ठिकाणी आणि निर्णय प्रक्रियेतही दिसू लागल्याची चर्चा आहे। सोमवारी पार्क स्टेडियममधील मुळे हॉल येथे सत्ताधारी भाजपची बजेट बैठक पार पडली। या बैठकीत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासोबत त्यांच्या पतींचीही उपस्थिती दिसून आली। याचवेळी भाजपच्या शहर अध्यक्षा तसेच नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी या मुद्द्यावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली। तुमच्या पतीचे येथे काय काम, अशा शब्दात त्यांनी उपमहापौरांना सुनावल्याचे सांगितले जाते। या घटनेनंतर बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, तर उपमहापौर देवकर याही नाराज झाल्याचे समजते। रोहिणी तडवळकर या सध्या पक्षातील शिस्त आणि कामकाजावर लक्ष ठेवण्याची भूमिका पार पाडत आहेत। त्यांच्या मते निवडून आलेल्या प्रतिनिधींनी स्वतः कामकाजात सक्रिय राहणे आवश्यक असून बाहेरील व्यक्तींनी ते नातेवाईक असले तरी निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करू नये। यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि जबाबदारीच्या तत्वावर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे। दुसरीकडे काही नगरसेविका आणि त्यांच्या समर्थकांचे म्हणणे वेगळे आहे। त्यांच्या मते वाढत्या जबाबदाऱ्या, बैठकींचा ताण आणि वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीने पतींची उपस्थिती आवश्यक ठरते। अनेक वेळा केवळ सोबत येणे किंवा सहाय्य करणे एवढ्यापुरतीच त्यांची भूमिका असते, असा दावा केला जातो। मात्र या सीमारेषा ओलांडून काही ठिकाणी पतींचा थेट हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत। या पार्श्वभूमीवर पतिराज या संकल्पनेवरून राजकीय वातावरण तापले आहे। काही पतिराजांनी तडवळकर यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली असून हा मुद्दा पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। एकूणच महिला आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढले असले तरी त्यांच्या स्वायत्तेसंदर्भातील प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत।